हाय फ्रेंड्स, नमस्कार। आज आपण मटन कबाब करणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो बोनलेस मटन, लसूण, आलं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, एक अंडं, पाव चमचा हळद, दालचिनीचे 2 तुकडे, साधं आणि शहाजिरं पाव चमचा, काळी मिरी 4, लवंगा 2। हे सर्व जिन्नस आपण थोडेसे गरम करून याची मीठ घालून पावडर तयार करून घेऊ। ही पावडर आपण बोनलेस मटनमध्ये घालून बाजूला ठेवू। एक आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊ। ही पेस्ट आपण बोनलेस मटनमध्ये काढून घेऊ। हे सर्व जिन्नस आपण फूड प्रोसेसमध्ये घालून त्यामध्ये एक अंड्याचा पिवळा भाग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे तेल, एक ब्रेडचे स्लाइस घालून याचे चांगले बारीक मिश्रण तयार करून घेऊ। अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्यानंतर हाताला तेलाचा ब्रश करून हे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊ। छोटे छोटे कबाब तयार करू। अशा प्रकारे सर्व कबाब तयार करून गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालू। तेल गरम झाले की हे कबाब त्यामध्ये सोडून 20 मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून देऊ। 20 मिनिटांनंतर झाकण काढून त्याची बाजू पलटी करून घेऊ आणि पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवू। एकीकडे कोळसा गरम करून कबाबमध्ये एक वाटी ठेवून कोळसा ठेवा आणि त्यावर तेल घालून 5 मिनिटं झाकून ठेवा। 5 मिनिटांनंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून मटन कबाब सर्व करा। थँक्स फॉर वॉचिंग।